राजाधि राज है, मैं दासन दास। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की जय। संतजन, सद्गुरूची अशी अशी कृपा आणि ह्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सर्व देवी देवतांचं दासला दर्शन घडतं। संतजनो, सुंदर असे विचार, सुंदर अशी रचना अभंग रूपातून, काव्य रूपातून आपण श्रवण केलं। केवळ ही गुरुची कृपा आहे, कारण हा जो गुरु आहे, पूर्ण सद्गुरू आमच्या तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर जी भक्ती आहे, भक्ती कशी कोणाची करायची, त्या गुरुमुळे आम्हाला तुम्हाला संजनानो त्या भक्तीचं मर्म समजलं। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चुकला वर्म अवघाची झाला अधर्म। काय झालं ते तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, तुका म्हणे चुकला वर्म अवघाची झाला अधर्म। एक अंध व्यक्ती होता आणि तो अंध व्यक्ती घरी बसलेला, वयस्क होता आणि संजनानो त्याचा नातू रडत होता। अंध व्यक्ती बसलेला आहे, नातू रडत आहे। त्यावेळी तो आपल्या सुनेला विचारतोय, सुनबाई मूल का रडतं? त्यावेळी सुनबाई सांगते सासऱ्याला की मुलाला मी दूध पाजवत आहे, दूध नको म्हणून मूल रडतोय। मूल का रडत आहे? दूध नको म्हणून मूल रडत आहे। सासरा जो अंध होता, तो अंध आपल्या सुनेला विचारतोय, सासूबाई जे दूध पाजवत आहे ते दूध कसं आहे? दूध जे पाजवत आहेस तू, ते दूध कसं आहे? संजनानो, सुनेनं त्या सासऱ्याला सांगितलं, दूध असं आहे जसं पांढरा फेक बगळा असतोय तसं दूध आहे। काय सांगितलं? सुनेनं सासऱ्याला कसं सांगितलं? पांढरा फेक जसा बगळा आहे तसं दूध आहे। त्यावेळी संजनानो सासरा सुनेला म्हणतोय, मूल केवढं, बगळा केवढं, बगळासारखा वाकडं तिकडं दूध, ते मूल घेईल कसं? तुला डोकं आहे की नाही म्हणतोय। बगळ्यासारखं दूध सासऱ्यानं कसं इशारा करून दाखवलं सुनेनं। संजनो हात धरला, बगळा कसा पांढरा असतोय, बगळा असा पांढरा असतोय, वाकडं तिकडा। लक्षात आलं का तुमच्या संतजनांनो? सून सांगणारी सून जी होती ती सांगते बगळ्यासारखं पांढरं दूध, कलर सांगितली, आणि सासरा कशामध्ये फसला? आकारात। आम्ही पण कशात फसलोय? आणि देव कसा आहे? निराकार। कसा आहे देव? निराकार आहे म्हटलं जातं। हा देव जो आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणते की हा जो परमात्मा आहे, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, कोठे काही ज्ञान देव म्हणे, भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची। देव कसा आहे? जो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, येत नाही, जात नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, असा परमात्मा आहे। संतजन जमी जमा के बीच में समस्त एक ज्योत है, ना घाट है ना बाढ़ है, ना घाट बाढ़। असा जो परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्या परमेश्वराचं ज्ञान होणं गरजेचं आहे। जोपर्यंत ज्ञान नाही आहे तोपर्यंत संजनानो सद्गुरूचं शरण नाही, सद्गुरूला नतमस्तक नाही झालो, सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान नाही घेतलं, तोपर्यंत संजनानो त्या देवाची जाणीव, त्या देवाची ओळख होत नाही। आणि जोपर्यंत देवाची ओळख होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आनंद येत नाही। संत ज्ञान बसवेश्वर महाराज असू देत, संत ज्ञानेश्वर महाराज असू देत, अनेक संतांनी आम्हाला तुम्हाला समजावून सांगितलं की जो देव आहे त्याची प्राप्ती करा। मग समजावून आम्ही देवाची प्राप्ती नाही केली, देव समजून नाही घेतला, देव समजून नाही घेतला, आणि संत ज्ञानो कल्पनेचा केला देव, देवा लागी येता केवळ भक्त दुःखी दुखवाला, कल्पनेचा देव केला। आमचे जे देव आहेत ना ते कल्पनेचे देव आहेत। आमच्या देवालयात जे देव आहेत, आमच्या मंदिरात जे देव आहेत, ते आमची कल्पना आहे। मग तांब्याचा असेल, पितळेचा असेल, मग संजन आपण बनवलं देवाला। मग कधी संजन आपण गणपतीमध्ये पाहतो, गणपती कधी वाघावर, कधी हत्तीवर, कधी घोड्यावर, गणपतीच्या मुकुटावरती कधी फेटा असतोय, कधी किरीट असते, कधी किरीट नसते। मग ही कलाकाराची कलाकृती आहे संतजनांनो।
मग तो देव जो आहे तो कसा आहे? तो निर्गुण आहे, अव्यक्त आहे. संजय त्याचं वर्णन करता येत नाही. संत म्हणतात त्याचा तो जो देव आहे, शास्त्र म्हणतं, वेद म्हणतं नेती नेती. वेदच म्हटलं, शास्त्र काय म्हणतं? नेती नेती. शब्द थकले, काय म्हणतात? शब्द थकले. शब्दाच्या पलीकडे ब्रह्म आहे. ब्रह्म कुठं आहे? शब्दाच्या पलीकडे. शब्दातीत आहे तो, गुणातीत, रूपातीत, भावातीत आहे. असा परब्रह्म परमात्मा, त्याचा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. आणि सद्गुरु काय करतोय की आहे म्हणून पाहू गेलो, जे नाही ते पाहून आलो. जे नाही मग काय पाहिलं संत जनानो, की जो देव आहे बैसले म्हणून शेवटून गेले, ते काय राहिले? ते आकाशाचे राहिले. आकाश पाहता चौकडे, बिनमुख होता सन्मुख होते, सन्मुख चुकेना काही केल्या. काय बघितलं? जे नाही ते बघितलं ना. बऱ्यापैकी ब्रह्मज्ञानीच आहेत ना महाराज, ब्रह्मज्ञान सगळ्यांनी घेतलं ना. मग काय पाहिलं? तो परमात्मा, जो देव, जो अल्लाह, जो वाहेगुरु म्हणतो, तो देव पाहिला, साक्षात पाहिला. हा परमात्मा पाहिला. चर्मचक्षुने नव्हे, ज्ञानचक्षुने हा देव पाहिला. आणि ज्ञान झाल्यानंतर संत जन्म अशी अवस्था बनणं गरजेचं आहे. अज्ञानी माणसाचं काम कसं? 2 वेडे होते, आणि 2 वेडे संत जनानो कुठे राहत होते? दिल्ली सारख्या ठिकाणी राहत होते. आणि एक वेडा दुसऱ्या वेड्याला म्हणतोय, तुला माहिती आहे काय? काल दिवसभर जे ताजमहल आहे ना, त्याला मी धक्का देत होतो. वेडाला सांगायला, वेड्याचाच बाजार. वेडा म्हणतोय ताजमहलला मी काल दिवसभर धक्का देत होतो, एक इंच हल्लं नाही. दुसरा वेडा म्हणतोय कसा हल्लं? म्हणतोय तू मागून धक्का देत होतास, मी पुढून गच्च धरलेलो म्हणतोय. वेड्याला सांगायला लागलाय. तो म्हणतोय मी धक्का देत होतो, एक इंच सुद्धा हल्लं नाही. किंवा म्हणतोय तू धक्का देणार मला माहित होतं, म्हणून पुढून मी गच्च धरलो होतो, पुढे सरकू नये म्हणून. असं आहे काय संत जनानो? असं आहे का? धक्का दिल्यानंतर ताजमहल हलेल काय? हात लावलं तर हलायचं थांबेल काय? नाही आहे. पण आमची कल्पना आहे ती, आम्हाला वाटतंय त्या वेड्यासारखी अवस्था आहे. एका वेड्याला संत जनानो, एका वेड्याला दुसऱ्या वेड्याला सांगितलं, मी टॉर्च जे आहे ना ते बॅटरी लावतो, बॅटरीच्या प्रकाशावर तू चंद्रावर जाशील का? बॅटरीचा प्रकाश चंद्रावर सोडतो, तू चंद्रावर जाशील का? दुसरा वेळा तो छान आहेस की म्हणतोय, मी बॅटरीच्या प्रकाशात वर जाताना आणि बॅटरी तू मध्येच बंद केलास तर तिथनं पडेल की म्हणतोय तू. लक्षात यायला वेड्यांचं उदाहरण का सांगायला लागलं? बॅटरीच्या प्रकाशात वर जाता येईल काय? वेड्याला सांगायला लागलाय बॅटरी लावणार, त्या बॅटरीच्या प्रकाशाने तो भरदिशी वर जायचं चंद्रावर. तो म्हणतो जाईल मी भरदिशी जाईल, पण मध्येच बंद केला असतात तू बॅटरी खाली पडेल की? बॅटरीच्या प्रकाशात वर जाता येईल काय? कल्पना होती. तशी अवस्था संत म्हणतात आमची झाली समाजात. संजयनो आम्ही काय करत आहोत? तसंच करत आहोत, त्याच वेळेसारखं करत आहोत. पण देव जो आहे त्या देवाची संकल्पना काय संतांनी सांगितलं. मग बसवेश्वर महाराज असू दे, अनेक संत जेवण संत महात्मा कर्नाटक मध्ये होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, भारत भूमीवरती अनेक संत ऋषी मुनी होऊन गेले. त्यांनी सांगितलं की देव जो आहे असे निर्विकल्पम निराकार एकम परम निर्गुणम निर्विशेष निर्यम. संजय आदि शंकराचार्यांनी सांगितलं देव जो आहे तो अजन्म आहे. देव कसा आहे? अजन्म आहे. म्हणलं जातं अव्वल अल्लाह नूर रुपया कुदरत के संबंधे एक नूर से सब जग उपजा कोण भले कोण वंदे एक नूर. आता गीत ऐकलं ना, सत्यम शिवम सुंदरम. एक देव आहे, सत्य आहे, शिव आहे. आणि शिव कसा आहे? सुंदर आहे, आनंदमय आहे, आनंद देणारा आहे. मग कुठे आहे तो? कुठे आहे? अंगसंग आहे, आत आहे. देवंतरी जवळी भेट नाही जन्म बरी मूर्ती त्रैलोकी संचली दृष्टी विश्वाची चुकली भाग आले संत जन झाले देवाचे दर्शन. कुठं देव? भाग्य. आमच्या भाग्यानं संत जीवनामध्ये आले, सद्गुरु जीवनामध्ये आला आणि काय झालं? त्या देवाचा साक्षात्कार झाला. पण देवाचा साक्षात्कार होऊन सुद्धा माझ्या जीवनामध्ये आनंद नाही आहे. एका व्यक्तीला आज तक वरती एक बातमी होती, सहज एका भिकाऱ्याला बातमी जो हे घेत होता ना न्यूज, त्यानं विचारलं अरे बाबा वेड्याला आज तक बातमी होती, मला वाटतंय 2002 अथवा 4च्या दरम्यानची बातमी होती. सहज त्याला पण काय काम नव्हतं, त्या पत्रकाराला माईक लावलं वेड्याला आणि म्हणाला 1 कोटीची लॉटरी लागली तर काय करशील? भिकाऱ्याला विचारते कोण? वार्ताहर.
विचार, एक कोटीची लॉटरी लागलं तर करशील काय? त्यावेळी तो सुंदर उत्तर देतोय. कोण? भिकारी म्हणतोय 1 कोटीची जर लॉटरी लागली तर मी काय करेन? एक ट्रेन खरेदी करणार म्हणतोय. एक ट्रेन खरेदी करणार आणि ट्रेन मध्ये मी भीक मागणार, एकाही भिकाऱ्याला आत येऊ देणार नाही म्हणतोय. माझा ट्रेन असणार आणि त्या माझ्या ट्रेन मध्ये मीच भीक मागणार म्हणतोय. पत्रकारांना डोकं भिकाऱ्याला भीक लागल्यानंतर काय म्हणतो माहिती आहे? महाराज ट्रेन खरेदी कर. शक्य आहे काय? भिकारीच ते. कल्पना काय बघा की भिकारी घालून सफारी काय करणार? ट्रेन मध्ये, माझ्या ट्रेन मध्ये मीच भीक मागणार. असेच जीवनामध्ये आहे. मनुष्य जन्म मला मिळाला, मला मनुष्य जन्म मिळाला. ते एक सुंदर उदाहरण. एक दोघे भाऊ होते आणि दोघा भावांचं लग्न झालं. मोठा जो भाऊ होता संजनो नोकरीला होता, चांगल्या नोकरीला हुद्द्यावरती होता. आणि जो गरीब एक भाऊ जो होता तो संजनो अनपढ होता. एक श्रीमंत आहे, नोकरीला आहे, दुसरा जो अनपढ आहे त्याचा भाऊच. लग्न ठरलं दोघांचं. आणि भावानं काय केलं? आपल्यासारखं कोट, आपल्यासारखं बूट, आपल्यासारखं सगळं सफारीचा ड्रेस काय असेल ते भावाला पण घेतलं. लग्न झालं, थाटामाटात लग्न झालं. संजनाला थंडीचे दिवस होते. लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसानं तो लहान भाऊ जो होता ना, अडाणी होता, ते कोट बीट होतं का नाही, ते कोट बीट घातलं, खुरपा हातात घेतलं. कुठं जातोस? चारा आणायला चालू म्हणाला. मोठ्या कोणा डोक्याला हात पडून घेतला. 10,000चं कोट, सूट बोट मारायच घालून कुठे चाललंय? चारा आणायला. 10,000चं कोट घालून कोट चारा आणायला. भावाला विचारायला, दादा म्हटलं हे 10,000चं आहे. तो भावाला, मोठ्या भावाला सांगतोय थंडी वाजत आहे रे म्हणून घालून चाललोय म्हणाला. तुला काय माहित म्हणा, थंडी वाजत नाही म्हणून कोट घालून कुठे चाललंय? असा नरदेह मिळाला. कशासाठी मिळाला? भगवंताला पाहण्यासाठी. आणि आम्ही काय करायला लागलोय? संसारामध्ये गुंतवलो, नको ते करायला लागलोय. बरोबर आहे ना? संत जन नको ते करायला लागलोय. आपण नरदेह जो आहे ना तो कशासाठी वापरायला पाहिजे होता? परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या भक्तीसाठी, आल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी करायला पाहिजे होता. पण ते करायला तयार नाही आहे. आम्ही काय करायला लागलोय? त्या नरदेहाचा उपयोग संत जनानो, संत महात्मा म्हणतात नरदेही तरी साधी नारायण, नाही तरी ही न. आता तरी साध्य करून घे, त्या परमेश्वराला पाहून घे. ज्यावेळी संत बसवेश्वर महाराजांना त्या ब्रह्माची ब्रह्मप्राप्ती झाली आणि त्यावेळी संत जनानो तुम्हाला माहित असणार, बसवेश्वर महाराज घर सोडून जायला तयार झाले. वडील जे आहेत बसवेश्वर महाराज कोणाचं ऐकत नव्हते महाराज, पण आत्या जी होती ना आत्याचं ऐकायचं. पळत पळत जे वडील होते त्या आपल्या बहिणीकडे जातात आणि सांगतात, बसवेश्वर जो आहे ना तो घर सोडून चाललेला आहे जनकल्याणासाठी. बाहेर घर राज्य पाठ सोडून घर सोडून चाललेला आहे. तू तरी समजावून सांग त्याला, तुझा ऐकतोय तो. त्यावेळी बसवेश्वर महाराजांची आत्या काय म्हणते बघा, कावळ्याच्या घरात कोकिळा किती दिवस राहणार, जाऊ दे त्याला. काय सुंदर उदाहरण दिलं. हे कावळ्याचं घर, संसार म्हणजे कावळ्याचं घर. या कावळ्याच्या घरामध्ये ज्ञानी, पंडित, विद्वान, महाऋषी काय म्हणू ते कमीच आहे बसवेश्वर महाराजांसाठी. तुझ्या घरात राहणार नाही, तुझं वैभव त्याला नको आहे, तुझं राजपाट त्याला नको आहे. त्याला जलकन्या करायचं आहे आणि जलकन्यासाठी त्याला घरात बाहेरच पडायचं आहे. काय केलं? काय नव्हतं? राज दरबार होता, राणी काय असेल ते संजनो, राजपाट सगळं जे म्हणल ते हजर होतं. तरी सुद्धा बसवेश्वर महाराजांनी घरदार का सोडलं? संजनो कल्याण क्रांती का केली? की जनहित व्हावं, जनापर्यंत परमेश्वराचं तत्वज्ञान पोहोचावं, यासाठी कल्याण क्रांती केली. 12व्या शतकात, बरोबर आहे काय? 11व्या शतकात, 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज 11व्या शतकात का केलं? की समाजामध्ये हे ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, देव समजावा, देवाचं ज्ञान व्हावं. संत जन नाही ऐकलं, बसवेश्वर महाराजांचं नाही ऐकलं, संतांचं आपण ऐकत नाही. काय ऐकतोय आपण? कोणाचं ऐकत नाही. माझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? नंद केळो निंदिरली कसं आहे आमचं? माझं ऐकतो. संतांना पण आपण नाही मानलं, संतांचं सुद्धा नाही मानलं. ज्यावेळी संत अवतरित झाले त्यावेळी नाही मानलं, त्रास दिला, उलट त्यांना त्रास दिला. आणि नंतर ते गेल्यानंतर
घरात बघा, वडिलांची सेवा नाही, आईची सेवा नाही, वडिलांना किंमत नाही, आईला किंमत नाही, आईला किंमत नाही. आमचे देसाई महाराज एक उदाहरण सांगायचे. त्यांच्याकडे 4 भाऊ होते आणि 4 भाऊ संत जनानो श्रीमंत, एकदम श्रीमंत परिवार होता. 4 भावांचे वेगवेगळे बिझनेस होते आणि आई बाप वेगळे होते. 4 भाऊ पण आई बाप वेगळे. एक दिवस एक दुकानदार, त्याचा मुलगा, त्या मुलाकडे बाप गेला. वेगळा होता, बाप आणि आई वेगळे होते. 4ही मुलं श्रीमंत, व्यवसाय सगळं चांगलं सुरू आहे आणि तो दुकानाच्या दारात उभा आहे. सत्य घटना. आणि आपल्या लहान मुलांना म्हणतोय 10 रुपये दे रे, लई इच्छा झाली आज भजी खायची, लई इच्छा झाली, 10 रुपये दे रे. संत जनानो, तो जो मुलगा होता, दुपारची वेळ होती, गडबडीने दुकान बंद केला. दुकान बंद करून आपल्या घरी जायला निघाला. बाप त्याच्या पाठीमागे लागला, 10 रुपये दे रे, 10 रुपये दे रे, आज भजी खायची फार इच्छा आहे, 10 रुपये दे रे. संजनो, तो पळत पळत मुलगा जो आहे पुढे निघालेला आहे, 10 रुपये दिला नाहीये. संजनो, बाप पाठीमागे लागलेला आहे, 10 रुपये दे रे, 10 रुपये दे रे. संजनो, घर जवळ आलं, बापानं ओळखलं. आता जर सुनेनं बघितलं तर मुलग्याला ती काय जगू देणार नाही. काय दिलास, किती दिलास म्हणून विचारेल. आता काय हा मला पैसे देणार नाही, पैसे पण देणार नाही. घरात त्यांच्या भांडण नको, दूर घर आहे. बाप तिथंच वळच गेला, थांबला. आणि संत जनानो, 2 दिवसानंतर बाप संपला. 10 रुपये मागत होता भजीसाठी. संजन बाप संपला, बाप मेला. मेल्यानंतर 4ही मुलं एकत्र झाली. 4ही मुलं एकत्र झाली. मोठ्यानं संजनानो काय असेल ते तिरडी बांधलं, तिरडी सजवलं, हार घातले, मयत दफन करून आले. नंतर संजन पतवा आणला, पतव्याची पूजा सुरू झाली, गाजावाजा केला, बुंदीचं जेवण घातलं. श्रीमंत होते ना 4 भाऊ. बापाला आनंद झाला असेल. मेल्यानंतर बाप बघत असणार ना की भजेसाठी 10 रुपये नाही दिला असेल, तो म्हणत असणार. मेल्यानंतर काय काय केलं, पतवा आणला, मेल्यानंतर हार घातलं, सगळं सजवलं, पतवा आणून घरामध्ये पूजला, मोठा फोटो केला, श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला. कधी असते तेव्हा कोणी न पुसते. आणि मेल्या मागे बघा की आमच्या घरात कोणाकोणाचे फोटो आहेत, कोणाकोणाचे फोटो आहेत, आजा, आजोबा, आजी, मेलेल्यांचे फोटो लावतोय. लावता का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे तर लावतो. आणि त्याला मोठा हार घालतात, कुंकू लावतात, दर महिन्याला अमावस्येला सणाच्या दिवशी आरती ओवाळतात, विभूती लावतात, कुंकू लावतात. कधी आणि असताना जागा कुठं, हॉलमध्ये नाही, कुठंतरी कोपऱ्यात, खोपडीत. आणि मेल्यानंतर हॉलमध्ये मोठा फोटो लावतात. बाप देव करून टाकतात. मेलेलं बरं ना, देव हो ना हॉलमध्ये बसायला. संतांचं असं झालं. संत ज्यावेळी सांगितले त्यावेळी कोण ऐकलं नाही. आणि गेल्यानंतर संतांचं कार्यकाळ संपलं. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना जगू दिलं नाही, पीठ दिलं नाही, भाकरीतील लांब. आणि आता त्यांचं तिथं बघा देवाळंदीमध्ये मंदिर कसलं, तुकाराम महाराजांचं बघा मंदिर किती मोठं, गाजावाजा किती असताना तुकाराम महाराजांना नाही जगू दिले नाही. मग समजा ज्यांना आज सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये आलेलं, सद्गुरूचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये आलेलं, सद्गुरूचं ज्ञान समजावून घेऊया. सद्गुरू काय सांगतोय ना ते ज्ञान समजावून घेऊया. सद्गुरू जीवनामध्ये आलेला आहे, सद्गुरू प्रगट झालेला आहे. ज्यावेळी अवतार प्रगट झालेला त्यावेळी अवताराचं संयम जे ज्ञान होतं काही जणांनी घेतलं, काही जणांनी मोजक्या लोकांनी घेतलं आणि त्यांनी जीवन पवित्र पावन करून टाकले, पवित्र पावन करून टाकले. आणि संत म्हणतात की गुरु विनुभव निजतरे नकोई जो विरंच शंकर समोई. जोपर्यंत गुरु जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आनंद येत नाही. पण संत ज्यावेळी जीवनामध्ये गुरु येतो ना, गुरुचं मत जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. गुरुचं मत काय, गुरु काय सांगतोय, तत्व सांगतोय. गुरु बाकी काय सांगत नाहीये. गुरु कर्मकांड सांगत नाही, कर्मकांडामध्ये गुरु गुंतवत नाहीये. ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भाव, भक्ती, भजन सकळही फोल जर नसेल ब्रह्मज्ञान. रामदास स्वामी म्हणतात की ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भाव, भक्ती, भजन सकळही फोल, सगळं व्यर्थ आहे. पण जे व्यर्थ आहे तेच करतोय, जे व्यर्थ आहे ना तेच करतोय आपण. जसं एखादं लहान मूल, आमच्याकडे एक लहान मूल होता संजय, मला वाटतंय 20 वर्षापूर्वी. तो जो मुलगा आहे तो आमच्या बरोबर असायचा आणि तो बोट चोकायचा. काय करायचा? बोट चोकायचा.
बोट चुकता चुकता ते जे बोट होतं ना, हे जे अंगठा आहे ना, अंगठ एवढं बारीक झालं, चोकून चोकून चोकून. एक दिवस काय झालं, ते कट्ट्यावरती बसलेला आणि मी कपडे शिवत होतो. त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं, अरे इकडे रे बाळा. त्या लहान होता, आता बसला एवढा. हे जे बोट चोकतोस काय नाही, त्याच्यातनं दूध येते काय रे विचारलं. ते माझ्याकडे हात केला. मला मामा म्हणायचा, आता पण मामाच म्हणतोय. काय मामा खुळा आहेस काय म्हणायला लागलं. कोण म्हणाला रे कोणाला. ते मूल मला म्हणायला लागले, ह्याच्यातनं दूध येते काय रे म्हणल्यावर खुळा आहेस काय म्हणायला लागले. ह्याच्यातनं कधी दूध येईल काय म्हणाला. मग दूध येत नसेल ते चोकून चोकून बारीक झालं, सोड केले, सोडत नाही जा म्हणायला लागले. लक्षात यायला लागले. बोट चोकायचं सोडणार नाही, बोटातलं दूध येणार नाही, दूध येत पण नाही आणि बोट चोकायचं सोडत पण नाही. तसं कर्मकांड आहे. कर्मकांड कसं आहे, त्याच्याकडे शांती नाहीये, समाधान नाही, सुख नाहीये, तरी सोडत नाही. काय सोडलोय इकडे पण तिकडे पण. मी काय उदाहरण सांगतोय. एक माकड नदी किनारी बसलं होतं. एका दगडावरती ते नदी किनारी बसलं होतं. संजय अचानक पाऊस पडला आणि नदी आली. नदीचं पाणी भरपूर आलं आणि ज्या दगडावर माकड बसलं होतं त्याच्या अवतीभोवती पाणीच पाणी झालं. माकडाला प्रश्न पडला, बाहेर कसं पडायचं. माकड विचार करू लागला काय करायचं. तेवढ्यात एक ओंडका आला तिकडनं. माकडाच्या मनाला जरा धीर आला. काय नाही म्हणणार, या ओंडक्यावरती बसायचं आणि पार व्हायचं म्हणा. पण सगळी ज्यावेळी ओंडकं जवळ आलं, त्या माकडानं हळूच आपल्या पायाने पाणी ओढत ओढत त्या ओंडक्याला जवळ केलं आणि ओंडक्यावरती बसणार तेवढ्यात त्या माकडाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. ह्या ओंडक्यावरती जर बसलो आणि ओंडकं जर कुजकं निघालं आणि मध्येच फुस झालं तर काय होईल. माकडच ते माहित आहे ना. आधीच मरकट त्यात मध्ये प्याला, त्याला वृश्चिक दंश झाला आणि हातामध्ये विस्तव दिला. माकड आहे. माकडाला दारू पाजवलं नाही, माकडाला दारू पाजवलं, त्याला विंचू चावला आणि त्याच्यामध्ये विस्तवा दिला हातात, ड्युटी दिली तर काय होईल. कल्पना करा. माकड आहे, माकडामध्ये दारू पाजवायचं म्हणे, त्याला विंचू चावल्यावर आणि त्याच्या हातामध्ये विस्तव दिल्यावर काय होईल. कुठली गल्ली शिल्लक राहील. दुसरं मन म्हणाय. मग ते जे माकडाचं जे मन विचार करतंय, जर ह्या ओंडक्यावर बसला आणि ओंडका फुस झाला तर काय करायचं. तेवढ्यात दुसरा ओंडका आला. माकडाला वाटायला लागलं येऊ दे म्हणाला. ते ओंडका पण जवळ आल्यावर माकड विचार करतं, ह्या ओंडक्यावर एक पाय ठेवायचं, ह्या ओंडक्यावर एक पाय ठेवायचं. हे भूस झालं तर ह्याच्यावरती, हे भूस झालं तर ह्याच्यावर. छान विचार आहे का नाही. हा ओंडका जर कुचका निघाला तर ह्या ओंडक्यावर थांबायचं, हा ओंडका जर कुचका निघाला तर ह्या ओंडक्यावर, असं दोन्ही ओंडक्यावर पाय देत माकड त्या पाण्यातनं चालले. आणि जात असताना जसं दगडावर, ज्या दगडावर बसलं होतं ना, तसलंच एक मोठं दगड मध्ये आलं आणि दोन्ही ओंडकं दगडाच्या दोन्ही बाजूला झाले आणि जोरात जात होतं ते माकड. पाण्याच्या प्रवाहात जोरात जात होतं. दोन्ही ओंडके दोन्ही साईडला झाले आणि माकड जाऊन त्या दगडावरती आदळलं आणि तिथंच गतप्राण झालं. शहाणपण माकडाचं महाग पडलं का नाही. एका ओंडक्यावर बसलं असतं तर फार झालं असतं का नाही. तसं आमचं आहे. इकडे कर्मकांड पण, इकडे भक्ती पण, गुरुचं ज्ञान पण आणि कर्मकांड पण, दोन्ही करतोय आम्ही. आणि दोन्ही जर केलं तर सुख समाधान शांती प्राप्त होत नाही. मग समजावून घेतलं पाहिजे. करू नये असं नाही, करू नये असं नाही, करावं पण समजून घेतल्यानंतर त्याच्यातून बाहेर पण पडायला पाहिजे. बरोबर आहे ना. एखादं मूल आहे, लहान मूल आहे, 2 वर्षाचं मूल चालत नसेल तर काय करताय, त्याला एक गाडा देताय. गाडी देते की नाही, ढक्कल गाडी. ते ढक्कल गाडी घेऊन जाते, गल्लीमध्ये फिरते. आणि 10 वर्षाचं मूल जर ढक्कल गाडीच घेऊन फिरायला लागलं तर 10 वर्षाचं मूल आणि ते ढक्कल गाडीच घेऊन फिरायला लागले. शाळेला ढक्कल गाडी घेऊन जात असेल तर आई बापाला आनंद होईल. संतांनी सांगितलं हा परमात्मा, हा निर्गुण निराकारेश्वर, हा परब्रह्म जाणून घ्या. ज्यावेळी जाणून घेताय ना त्यावेळी जीवनामध्ये आनंद येतोय. संतांनी तो परमात्मा आपलासा केला. जीवनामध्ये दुःखच दुःख आहे हो, कुठेही सुख नाहीये. एका महात्म्याने सांगितलं, दोघे भाऊ 14 वर्षे बोलत नव्हते म्हणून. 14 वर्षे. आणि 14 वर्षे बोलत नव्हते. महात्म्याला ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर, सद्गुरूचं ज्ञान झाल्यानंतर ह्या महात्म्याने ठरवलं काय नाही, आज फोन करायचा. फोन केला महात्मा. तो होता पोलीस इन्स्पेक्टर मुंबईमध्ये आणि हा महात्मा गावाकडे, म्हणजे त्यांच्या रत्नागिरी अथवा सिंधुदुर्गचा महात्मा. त्याने सांगितलं फोन केलो मी. फोन केल्यावर 14 वर्षानं फोन. काय झालं असेल भावाला. अचानक फोन आल्यानंतर आनंद झाला. आनंद झाला.
आणि संत जन त्या महात्म्याने सांगितलं दोघं वेगवेगळे असल्यामुळं फार नुकसान झालं होतं, पण एकत्र आलो, दोघं एकत्र आलो, गावी गेलो आणि गावामध्ये इतकं टुमदार बंगला बांधला, लोकांनी बघावं, लोकांनी कौतुक करावं असं टुमदार बंगला बांधला. कधी 14 वर्षानंतर ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माझ्या गुरुची शिकवण जीवनात आली आणि जीवन आनंदमय झालं. बघा संसारामध्ये सुख आहे का? नाही आहे. संजय बघा किती विचित्र अशी घटना आहे. ज्याला मूल नाहीये त्याला काय वाटतं? मूल व्हावं असं वाटतं. मूल झालं, मुलगी झाली तर कसा मका चेहरा करून बसतोय? बसतं का नाही? मूल पाहिजे होतं, मुलगी झाली, सुख. ज्याला मूल नाही त्याला विचारा काय तर होऊ दे, एकदा होऊ दे, होऊ दे म्हणतो की नाही? मग सगळं मूल जन्माला आलं आणि जन्माला आल्या बरोबर ते मयत झालं तर किती दुःख होते. तो काय म्हणतोय मयत झालेला, काय म्हणतोय मुलगा जो अकस्मात जन्माला नाही मिळाला, झालं नसतं तर बरं झालं असतं. देवानं दिलं आणि हिसकावून घेतलं, त्यापेक्षा दिला नसता तर बरं झालं असतं. बघा कसं आहे, जन्माला आलंय मूल, जिवंत आहे, जिवंत आहे पण लोळा पांगळा आहे. मूल जन्माला आलंय, मेलेलं नाहीये, लोळा पांगळा आहे. त्यावेळी काय म्हणतोय, मेलं असतं तर बरं झालं असतं, असं लोळा पांगळा घेऊन काय करायचं म्हणतो की नाही? ज्याला नव्हतं कसं तरी होऊ दे, मूल जन्माला आलं, मेलं, त्यावेळी म्हणतोय काय देवानं दिलं आणि हिसकावून घेतलं. त्यापेक्षा अपंग आहे, डोळा पांगळा आहे, बुद्धिहीन आहे आणि जिवंत आहे, त्यावेळी म्हणतं हे मेलं तर बरं झालं असतं, काय देवानं दिलं असं माझ्या पदरात दिलं. काय माणसाचं कसं, मूल चांगला आहे, लुळा पांगळा नाहीये, सांगितलेलं ऐकत नाही, त्यावेळी काय म्हणतोय देवा हे असं देण्यापेक्षा लुळं पांगळं दिलं असतं तर बरं झालं असतं, घरात एका कोपऱ्यात तरी बसलं असतं म्हणतोय. दिलास ते दिलास, असं दिलास, लुळं पांगळं दिलास, काय म्हणजे असं न ऐकणार दिलास. जर चांगलं लुळं पांगळं केलं असतात तर बरं झालं. मग कुठं समाधान आहे सांगा? मनुष्य आहे काय? नाहीये. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. कसं आहे माहित आहे? तिथून तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला आकाश कुठं टेकल्यासारखं वाटतंय? कुठंतरी आंबोलीत टेकल्यासारखं वाटतंय की नाही? आंबोलीत जावा, तिथं बघा कुठंतरी तिथं सावंतवाडीला टेकल्यासारखं वाटतंय. सावंतवाडीत जावा, कुठंतरी टेरेकोलाला टेकल्यासारखं वाटतंय. टेरेकोलाला जावा, कुठंतरी गोव्यात टेकल्यासारखं वाटतंय. गोव्यात जावा, कुठे टेकल्यासारखं वाटतंय? समुद्राच्या पलीकडे. आणि साता समुद्राच्या पलीकडे जे जाऊन आले त्याला विचारला टेकले तिथं काय टेकलंय? तिथल्या लोकांना वाटतं इथं टेकले म्हणून, तिथली लोक इकडे आहेत टेकले वाटतं भाऊ इथे आले. कुठं टेकलेलं नाहीये. ज्याच्याकडे पैसा कमी आहे, श्रीमंत माणसाला बघतोय आणि दुःखी होतोय, हे श्रीमंत आहे ह्याच्याकडे सुख असणार, त्याला विचारलं हे पण दुःखीच असतं. बघ आता सगळ्यात दुःख भारतातील आता पंतप्रधान सगळ्यात उच्च कोटीचा आता ते पद, पंतप्रधानाला विचारा सुख आहे काय? 5 वर्षाची चिंता आहे, 5 वर्षानंतर आमची सत्ता येते की नाही, 5 वर्षानंतर मी परत पंतप्रधान होतो की नाही याची चिंता आहे. त्याची जोडणं आतापासून सुरू आहे, ताळमेळ आतापासून सुरू आहे. बघा प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण सुख नाहीच आहे. ते मी उदाहरण सांगतो, एक मुलगा एसटी मध्ये बसला आणि निपाणीत एसटी मध्ये बसला आणि त्याला जायचं होतं आपल्या गावाला. कंडक्टर विचारतोय का बाबा? तो रडत होता आणि रडत असताना त्या मुलग्याला कंडक्टरने विचारलं का बाबा रडतोस? तो म्हणतोय मला जायचं लखनापूरला पण पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून रडतोय. कंडक्टरला दया आली, लहान मुलं होतं. कंडक्टर म्हटला राहू दे, म्हटलं 5,000 रुपयाचं तिकीट काढून त्याच्या हातामध्ये दिलं, अर्ध तिकीट होतं त्याच्या हातामध्ये दिलं. तिकीट मुलांना बघितलं आणि जोर जोरात रडू लागलं. कंडक्टर विचारतोय तुझ्याकडे पैसे मागितले काय? बिन पैशाचं दिले का नाही तिकीट? परत का रडतोस? त्यावेळी ते कंडक्टरला म्हणतोय हे जायचं झालं परत येऊ कसं म्हणून रडायला लागलं. अवस्था तशीच आहे, अशीच आहे. जीवनामध्ये कुठेही समाधान नाहीये, कुठेही सुख शांती नाहीये. जे आहे त्याच्याकडे बघत नाही, जे नाही जो मिला वो मिट्टी के बरोबर, जो मिला जो नहीं मिला वो सोने के बरोबर. जे नाही त्याची अपेक्षा आहे. बघा की मूल झालंय आणि मूल झाल्यानंतर अथवा मुलगी झाल्यानंतर किती गडबड असते. मुलग्याला सून आणायची, मुलग्याचं लग्न करतो. काय अनुभव आहे तुमचा लग्नानंतरचा? कधी सुख मिळालंय तुम्हाला सांगा? लग्नात सुख मिळाले, मुलगा झाल्यानंतर डोवाळ जेवणात, मुलगा म्हणजे डोवाळ जेवणात सुख मिळाले, मुलगा झाल्यानंतर सुख मिळाले, बारशात सुख मिळाले, मुलगा 10वी पास झाल्यानंतर सुख मिळाले, मुलगा नोकरीला लागल्यानंतर सुख मिळाले. मग मुलग्याच्या लग्नात तरी सुख मिळाले कशाची गॅरंटी? मला गडबड नाही सून आणायला आमची.
एकदा हे बाहेर पडायच्या नादात आहेत ते सून आणून संसारात सांगायला लागलाय. एकदा लग्न झालं रे झालं, सुनेच्या हातात कारभार गेला रे गेलं, हे बाहेरच सत्ता संपते. मला काय राहत नाही. हाय तुमचा अनुभव आहे का नाही? सगळ्यांचाच अनुभव आहे. पण गडबड किती, सुख नाहीये संसारात, सुख आहे का नाहीये. तरी पण मुलग्याचं एकदा लग्न करतो, मुलगीचं एकदा लग्न करतो, निवांत होतो. निवांत होतोय महाराज? नाहीये, निवांत होत नाही. ते परत झंझट मध्ये फसायला लागले, दुःखात फसायला लागले. संतांनी सांगितले हे सगळं जर व्यवस्थित व्हायचं असेल तर ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान आल्यानंतर, देव सर्वांमध्ये पाहिल्यानंतर जीवनामध्ये आनंद येतोय महाराज. देव जो आहे ना, अज्ञानी मनुष्य देह बघतोय आणि ज्ञानी मनुष्य तत्व बघतोय. अज्ञानी मनुष्य काय बघतोय? देह बघतोय. देह बघून संज्ञान होतो, दुःखी होतोय. हा माझ्या समोर का आला? आणि सत्पुरुष संत काय बघतात? तत्व बघतात. जे जे भेटेभूत ते मानेचे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. काय म्हणतात की हा देव माझ्या समोर आला, परमात्मा माझ्या समोर आला आणि मला आनंद झाला. काय म्हणतात ते? तत्व समजले ना. सर्वांमध्ये काय बघतात? ब्रह्म बघतात. मग सून घरामध्ये आली, ब्रह्म आला. मुलगी घरामध्ये, घरात मुलीचं लग्न झालं, जावई आला, जावयामध्ये ब्रह्म बघतात. सून सासूमध्ये ब्रह्म बघते. नाहीतर ते सासू सुनेचं माहित आहे का नाही उदाहरण? रामदेव बाबांचं एक सून काय बघत होते? ते योगा बघत होते, माहित आहे ना ते उदाहरण. आणि योगा ते बघून करत होते. आणि रामदेव बाबा काय म्हणत होते? सास को अंदर ले लो. ही काय? सास को अंदर ले लो. सासूबाईला उभं केली, बाहेर उभं केली आणि आत ओढली. सास को अंदर ले लो, आत ओढली. रामदेव बाबा म्हणाले सास को बाहेर छोडो. ही बाहेर गेली, सासूला बाहेर ओढली. तो म्हणतोय सास को अंदर ले लो, हे आत ओढायला. सास को बाहेर छोडो, हे बाहेर टाकला लागली. आत बाहेर कोणाला करायला लागली? या सासूला. तो काय सांगायला लागलाय? सास को अंदर ले लो, सास को बाहेर. तिचं काय आहे? लक्षात आलं काय? असं आमचं चाललंय जीवनामध्ये, असं चाललंय. जीवनामध्ये दुःख काय समजायला नाही महाराज. भक्ती समजायला नाही, मरण समजायला नाही, का करायचं समजायला नाही आपल्याला. का करतोय हे माहित नाही आहे. पिछे आहे ढकलो. भक्ती कशी सुरू आहे? पिछे आहे ढकलो. सांगायला लागलं, विचारायचं नाही. का करायचं माहित नाहीये, करायचं हा म्हणून करायचं. का पाया पडायचं माहित नाहीये, कोणाच्या पाया पडायचं माहित नाहीये. पण पणाला का पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, एकमेका पाया पडतील. होऊन या लहान होऊन पाया पडायला. लहान कोण मोठा कोण माहितच नाहीये. कुठं ब्रह्मज्ञान, कुठं देव, देवाची भक्ती, देव कसा सापडेल, देवाचं कर्म काय माहितच नाहीये. ही आपली भक्ती सर्व संतांनी, सर्व महंतांनी आमच्या जीवनामध्ये सांगितलं. जो परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याची प्राप्ती होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी प्राप्ती होते ना, देव समजतोय ना, त्यावेळी जीवनामध्ये आनंद येतो. संतांच्या जीवनामध्ये आनंद का होता? त्यांनी संसारामध्ये ह्या परमात्म्याला बघितलं, संसारामध्ये ह्या परमात्म्याची जाणीव करून घेतली, संसारामध्ये देवाची जी ओळख आहे ती ओळख करून घेतली. संत म्हणतात ओळखीला हरी धन्य तो संसारी. असं तुमच्याकडे लिहिलंय काय? अनिला हरी धन्य तो संसारी, पूजेला हरी धन्य तो संसारी. असं नाही ना. ओळखीला हरी धन्य. ओळख महत्वाची आहे, जाणीव होणं महत्वाचं आहे, जाणून घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळी जाणून घेतोय ना, तो देव अंगसंग आहे, आत बाहेर आहे. तुमच्या घरामध्ये, दारामध्ये, शेतामध्ये, कुठं कुठं तुम्ही जाताय तिथं तिथं देव तुमच्या बरोबर आहे. जिथं जिथं जाताय ना तिथं तिथं देव जो आहे ना तुमच्या बरोबर आहे. त्यास यापूर्वी सुद्धा उदाहरण सांगितलं की देव जो आहे ना तो आमच्या अंगसंग आहे, आमच्या आत बाहेर आहे. ज्यावेळी समजा आम्ही त्या देवाला घेऊन जातो त्यावेळी आनंद येतो. माझ्या गाडीवरती देव आहे, माझ्या गाडीमध्ये देव बसलेला आहे, माझ्या अंगसंग देव आहे. अशी समजा माझी जागृती झाली, माझ्या जीवनामध्ये जागृती आली तर जीवनामध्ये आनंद येतो. म्हणून संत जनांना सर्व संतांच्या चरणी त्याची कळकळीची विनंती आहे, त्या देवाला आपलंसं करा. देवाला, देवाची जाणीव झाली, देवाची प्राप्ती झाली, पण त्या देवाला आपलंसं करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी देवाला आपलंसं करतो ना त्यावेळी संजय एक आपली जागृती जी आहे, आपलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये बदल होतो. चैतन्यामध्ये कसं बदल होणार? देवाचं नाम चिंतन केल्यानंतर, देवाचं नामस्मरण केल्यानंतर संजय आपल्यामध्ये बदल होतो. कधी बदल होणार? जरी म्हणशी देव मी देखेला तरी हा बोल भला नव्हे नाम्या. म्हणशील देव मी पाहिला पण आपला झालाय कुठं? लग्न झालंय, मुलगी माहेरी आहे, नांदायलाच आली नाही, संसार कसं चाललाय म्हणून विचार की त्याला कसं संसार म्हणत.
लग्न झालेल्या दिवशीच गेले ते माहेर. तसं देवाला पाहिलं, देव आपला झाला नाही. पाहणं आणि देव होणं, देव आपला करून घेणं त्याच्यात अंतर आहे. मला ज्यावेळी देव आपला होतो ना त्यावेळी जीवनामध्ये आनंद येऊ लागतं. म्हणून सर्व संतांच्या चरणी कळकळीची विनंती आहे, तो जो देव आहे ना त्या देवाला आपलंसं करा. नामस्मरण सतत नामचिंतन करा. घरी संजय बाबाजींनी सांगितलं होतं एक 10-15 मिनिटाचं नामस्मरण बसून करा. तूही निरंकार मी दिली शरणामेनो बक्षलो, असं बसून नामस्मरण करा. बसून नामस्मरण करून संत महात्मा म्हणतात की संत ज्ञानो जर 5 मिनिटाचं नामस्मरण मनपूर्वक केला ना तरी संत ज्ञानो तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. फक्त इथं आलो आणि घरी गेल्यानंतर संजय सगळं इथं विसरून गेलो तर संजय मी सांगितलेलं किती उदाहरण सांगितलं तुम्हाला. मी एक तरी आठवणीत आहे का बघा. डोळा मारायला नाही इथंच राहते. घराकडे काय जात नाही मला. मग घराकडे गेलंच नाही. आता समागम करून आला, समागमामधलं काय काय आणला सांगा. बिस्किटचं पुढं, बॅग करून बिस्किटचं पुढं, शेंगदाण्याची चिक्की लई भारी स्वस्त मिळते म्हणून. बाकी काय तिथनं आणलं नाही. आणि आणलं नाही तर कसं उद्धार होणार. जेव्हा सत्संग आल्यानंतर काय केलं पाहिजे. प्रथम भक्ती संतांकर सांगा, दुसरी भक्ती कथा मम प्रसंगा. तिथं जे सांगितलं जाते ना उदाहरण का सांगितलं जातंय की भक्ती लक्षात राहावी, देव लक्षात राहावा. त्या उदाहरणानंतर देव लक्षात राहील. ते उदाहरण महाराजांनी सांगितलं का सांगितलं होतं. ह्या देवासाठी ह्या सद्गुरूचं ज्ञान पटवून देण्यासाठी सांगितलं होतं. ते तरी डोक्यात राहील. त्यामुळे संत जनो हे सद्गुरूचं ज्ञान जे आहे ना त्या ज्ञानाशी एक रूप व्हा आणि आल्या जन्माचा सार्थ करा. संजय प्रेमाने बोला.